आहे. त्यांच्यासमोर एवढे मोठे मोठे प्रश्न आहेत नरेंद्र मोदींसमोर. ते आता पोलंडला आहेत, ते पोलंडला गेलेले आहेत आणि त्यांनी युद्धावर तिथे भाष्य केलं आहे. तिथून ते युक्रेनला जाणार आहेत युद्धभूमीवर. तो त्यांचा पुढे प्रश्न आहे. ते रशियात जाऊन पुतीनबरोबर चहा पिऊन आले. हे कांद्याचे प्रश्न, दुधाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, हे काय त्यांचं काम आहे. खूप मोठा माणूस आहे तो. लहान प्रश्नासाठी काय ते प्रधानमंत्री झाले. होऊ द्या अत्याचार, शेतकरी मरू द्या, आत्महत्या करू द्या. पोलंडला जाऊन तो माणूस भाषण करतो. प्रधानमंत्री, तुम्हाला काय वाटलं पाहिजे? युद्धावर भाषण केलं आहे. शांतता पाहिजे देशात, जगात शांतता पाहिजे म्हणून त्याने भाषण केलं आहे. इथे शेतकरी मरू द्या, अशांत राहू द्या, मणिपूर अशांत राहू द्या. आता ते युक्रेनला जाणार, झेलेन्स्की बरोबर चहा पिणार, मग फोटो येणार. किती मोठं काम आहे त्यांच्यासमोर. आणि असे लहान सहान प्रश्न त्यांच्याविषयी विचारून तुम्ही त्यांचा अपमान करता भारतीय जनता पक्षाचा. मोदी जी के विषय में यही बात हम हिंदी में मोठे प्रश्न त्यांच्या समोर आहेत ना. युक्रेनमध्ये अत्याचार होत आहेत ना, मग तिथे गेले आहेत ते. युक्रेन ते विश्वगुरू आहे. विश्वगुरूला त्याच्या गावातले प्रश्न विचारायचे नसतात, समजलं का? ते महामानव विश्वगुरू आहेत. त्याच्यामुळे त्यांना असे लहान सहान महिलांवरील अत्याचार, कांद्याचा प्रश्न वगैरे असं हे विचारलं की त्यांची तपस्या भंग होते. असं करू नका तुम्ही. आज साधारण 12:30 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मीडियाशी बोलणार आहेत या संदर्भात. त्याच्या आधी किंवा नंतर शरद पवार साहेब पुण्यातून मीडियाशी बोलणार आहेत बंद संदर्भात. आणि हा बंद कशा प्रकारचा असावा, काय किती काळ चालवायचा आहे या संदर्भात अगदी स्पष्ट सूचना दोन्ही नेते आपल्याला देतील. मी आता बोलणं योग्य नाही, कारण माननीय उद्धव ठाकरे साहेब आज 12:30च्या दरम्यान वृत्तपत्रांशी बोलणार. क्या कहना चाहेंगे? नरेंद्र मोदी जो है 25 तारीख को जलगांव महाराष्ट्र में आ रहे हैं, मात्र यदि बदलापुर की घटना दिखेगी और यहाँ पर किसानों की बातें जो है ये काफी मामला बड़ा है, उस पर कभी बात नहीं होती? अरे बहुत छोटी बात है उनके लिए. मोदी जी विश्वगुरु है, महामानव. ऐसी किसी के ऊपर अत्याचार हो रहा है, बलात्कार हो रहा है, किसानों को उनके भाव नहीं मिल रहा है, या किसान आत्महत्या कर रहा है. हाँ, हमारे यहाँ पुणे में MPSC के स्टूडेंट सड़क पर बैठे हैं. ये छोटी छोटी बातों में उसको मत उलझाना. प्रधानमंत्री वो बहुत बड़े आदमी है, और बड़े आदमी को ऐसी छोटी छोटी बातों में अगर आप उलझा रहेंगे तो विश्वगुरु का क्या महत्व रहेगा. अब विश्वगुरु साहब हमारे पोलैंड में है, वहाँ भाषण दिया है, शांति का संदेश दिया है. फिर यूक्रेन में जाएंगे, फिर शांति का संदेश देंगे. जेलेंस्की के साथ चाय पिएंगे. पोलैंड में वार्साव में गए, वहाँ के प्रधानमंत्री के साथ चाय हो गया उनका. इतनी बड़ी बात है. और एक किसानों के प्रश्न आप उनको पूछेंगे, ये महिलाओं पर अत्याचार, लड़कियों के ऊपर अत्याचार, ये छोटी छोटी बात अगर आप उनसे करेंगे तो विश्वगुरु कैसे रहेंगे? वो लोग क्या कहेंगे? पूरा विश्व हम पर नाराजगी व्यक्त करेगा कि विश्वगुरु के बारे में छोटे छोटे सवाल लेकर आप खड़े होते हो. उनकी तपस्या भंग हो जाएगी. आप जलगांव में आते हैं, आने दो उनको. जलगांव में सबसे ज़्यादा किसानों की आत्महत्या आपको मालूम है ना? हाँ, पूरे जलगांव में किसान बहुत परेशान है. लेकिन ये सवाल उनसे मत पूछना. उनको पूछना यूक्रेन, पोलैंड, रसिया, इटली, अमेरिका की जो चुनाव हो रहा है उनके बारे में पूछे उनको. सेकुलर जो आप कॉमन सिविल कोड उसके बारे में पूछिए. किसानों के बारे में मत पूछना. बेरोजगारी के बारे में मत पूछना. बहुत उनके लिए छोटे प्रश्न हैं. काल जे फाशीचं प्रकरण होतं सर, एकनाथ शिंदे ते बोलले होते, ते प्रकरण मावळमधलं आहे. ते त्यांचा काय संबंध आहे त्याचे? तेजस दळवीं विरोधात तो मला माहिती आहे. आम्हाला त्यांना सांगताच येत नव्हतं. शोधाशोध केल्यावर त्यांना कोणीतरी आणून दिलं. ते त्यांना ऑन द स्पॉट काय सांगता आलं का? कुठली घटना काय काय? ही जुनी घटना आहे. पण सर तिची अंमलबजावणी झाली नाही असं पीडितांचं म्हणणं आहे. आम्ही तेच तर सांगतोय ना. ते म्हटले फाशी दिली, फाशी कुठे दिली हेच आम्ही विचारलं. चला, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.